बातमी नाशिकमधून आहे। नाशिककरांसाठी सध्या ही दिलासादायक बातमी आहे। नाशिकमधल्या ढगफुटीचा धोका तुर्तास टळलेला आहे आणि ढग अहिल्यानगर आणि सुरतच्या दिशेने आता गेले असल्याचं कळतं आहे। ढगांची हालचाल हवामान विभागातर्फे सांगण्यात आलेली आहे आणि निश्चितच या क्षणी नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे। कालपासून नाशिककरांसाठी एक मोठा अलर्ट दिलेला होता। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेतलेली होती। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेत नाशिककरांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केलेल्या होत्या आणि ढगफुटी सदृश मोठा पाऊस होईल अशा प्रकारचा हा धोका होता। मात्र नाशिकमधला ढगफुटीचा हा धोका तुर्तास तरी टळलेला आहे। आणि या संदर्भात नाशिकमधून आपण अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत नाशिकमधून। योगेश, सध्या तुर्तास तरी नाशिककरांवरचा ढगफुटी सदृश पावसाचा हा जो एक अलर्ट दिलेला होता तो टळलेला आहे असं म्हणावं लागेल। मात्र पाऊस जोरात कोसळताना दिसतोय। आपल्या मागे सुद्धा हे चित्र बंधाऱ्यावरून पाणी वाहतानाचं दिसतंय। काय नेमके सध्या पावसाचे डिटेल्स आहेत? खरं तर आपण बघितलं तर एकूण जो ढगफुटीचा भोवरा होता, जो व्हॉर्टेक्स त्याला म्हणतात, तो व्हॉर्टेक्स हा नाशिक जिल्ह्याच्या 5 जिल्ह्यांमधला एपिसेंटर दाखवत होता आणि तो नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर भागात पडेल असा एक होरा जो होता तो हवामान विभागाचा होता। मात्र तो पूर्णपणे फोल ठरलेला आहे। आता जे पाणी आहे, पाऊस आहे, तो पाऊस जवळजवळ 130 मिलीमीटर 140 मिलीमीटर पर्यंत जास्तीत जास्त नाशिकमध्ये नोंदवला गेल्याचं दिसून येत आहे। धरण क्षेत्रामध्ये या निमित्तानं चांगला येवा झालेला आहे। आपण जर बघितलं तर गंगापूर धरण जवळजवळ 35% पोहोचलंय, जालना धरण 21% पोहोचलंय। इतर धरणांमध्ये सुद्धा पाणी छान झालेलं आहे। गौतमी गोदावरी तर 82% पोहोचलंय। त्यामुळे या पावसाचा फायदा हा नाशिकला नक्कीच झालेला आहे। धरणं भरण्यास मदत झालेली आहे। मात्र जो धोका होता ढगफुटीचा तो या ठिकाणी टळलेला आहे। आता जर सध्या परिस्थिती बघितली आपण तर नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हा सुरू झालेला आहे। जोरदार पावसामुळे आता गोदावरी दुथडी भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि पोलीस आणि प्रशासन जे आहे ते सातत्यानं या नदीकाठच्या लोकांना अलर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसते आहे। अनेक जण हा पूर पाहण्यासाठी नाशिकमध्ये येत असतात, पुलावर येतात, गोदाकाठावर येतात, तर त्यांना या ठिकाणी येऊ न देण्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे, महापालिका प्रशासनाचे दिसून येत आहेत। पण एकूण जो धोका होता तो धोका आता ढगफुटीचा टळलेला आहे। तो अहिल्यानगर आणि सुरतकडे म्हणजे गुजरातच्या दिशेने आह्वा वगैरे या परिसरामध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो, सापुताऱ्याच्या दिशेनं। आणि घाट माथ्यांवर तिकडे पाऊस जोरदार सुरू झालेला आहे। त्यामुळे येत्या 24 तासामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये नक्कीच होऊ शकतो आणि त्याचा फायदा धरणांना आणि नाशिककरांना होईल।